John chapter 14 verse 18. योहान याचा 14 अध्याय 18 वचन. Your Bible says, I will not leave you comfortless. I will come to you. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. Hallelujah. हालेलुया. Shall we all read that verse together? आणि आपण सर्वजण मिळून ते वचन वाचणार आहे. I think if you have opened your Bibles, जर तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र उघडलं असाल when I count the numbers, we will start reading. आणि आम्ही ते संख्या मेजल्यानंतर त्यानंतर तुम्ही ते वचन At the वाचायचं count आहे. of 3, we all will start reading. आणि 3 म्हटल्यावर आपण ते सर्वजण ते वचन वाचायचं आहे. John chapter 4 verse 18. योहान याचा 14 अध्याय आणि 18 वचन. Where did you open? मी सर्वजणांनी उघडलेला आहे का? Okay. 1, 2, 3. I will not leave you तुम्हाला अनाथ असे comfortless. सोडणार नाही, I will मी come तुम्हाकडे to you. येईन. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Let's close our eyes and pray. आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. Gracious, loving, and heavenly Father God, we want to thank you for your amazing word. आणि कृपाळू आणि दयाळू परमेश्वर तुझ्या या वचनासाठी आम्ही तुला आभार मानत आहे. Father, you open our eyes and ears and through your word. आणि पिता, तू आमची नेत्र आणि आमची कान तुझ्या वचनाद्वारे तू उघड. Lord, may your light shine in our hearts. आणि परमेश्वर तुझा जो ज्योत आहे आमच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित होऊ दे. God, you give us revelations from your word. आणि परमेश्वर तुझ्या वचनांमधून आम्हाला नवीन प्रगती करत दे. Help us how to live a true Christian life. एक खरा ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. Teach us, O Lord. तू आम्हाला शिकव. Thank you, Father. धन्यवाद पिता. All the disturbing spirits we bind, arrest, and cast you out in the name of Jesus. आणि गोंधळ आणणारा प्रत्येक आत्मा येशूच्या नावाने आम्ही बांधत आहे, त्याला नाकारत आणि धमकावत आहे. Thank you for your presence in this place. आणि या ठिकाणी तुझ्या सानिध्यासाठी तुझा आभार मानत आहे. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. My dear people, we all are living in an uncertain world where there is no guarantee. आणि प्रियजन, आपण या अशा स्थितीमध्ये जगत आहे किंवा जगामध्ये जगत आहे ज्या ठिकाणी स्थिरता नाही आहे. We can't predict anything. आणि आपण कोणत्याही गोष्टीचं आपण अपेक्षा करू शकत नाही. You cannot say that this thing is going to happen. तुम्ही सांगू शकत नाही की अशा गोष्टी या वेळेमध्ये घडणार आहेत. In my life this thing will happen. आणि माझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडणार आहेत. You can't predict. आणि ह्याचं तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. Even you can't predict in the society what is going to happen. किंवा समाजामध्ये सुद्धा काय होणार आहे तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. We can't predict what will happen in the politics. आणि राजकारणामध्ये सुद्धा काय घडणार आहे सुद्धा आपण सांगू शकत नाही. Today one fellow is in one party, tomorrow he will be in another party. आज एक नेता एका पार्टीमध्ये तर उद्या तोच व्यक्ती दुसऱ्या पार्टीमध्ये आपल्याला दिसून येतो. No certainty. त्याच्यामध्ये स्थिरता नाहीये. Today they are very close, tomorrow they will start fighting. आणि आज ती खूप जवळ आहे तर दुसऱ्या दिवशी एकमेकांशी भांडत असतील. Tomorrow they eat very nicely, tomorrow I don't know what they will eat. आणि आज ते खूप चांगलं जेवण एकमेकांबरोबर खातील आणि उद्या काय करतील आम्हाला माहित नाहीये. We don't know because the world has become so much uncertain. आणि आपल्याला माहित नाही या गोष्टी कारण जग आता अस्थिर झालेलं आहे. And we are living in the days of fear. आणि भीतीच्या काळामध्ये आपण जगत आहे. People are scared. आणि लोक घाबरलेले आहेत. And then people are, because of fear, they are living in anxiety. आणि भयामध्ये त्यांनी त्रासामध्ये आणि विचारामध्ये They are living in worries. आणि त्यांनी चिंतामध्ये जगत आहेत. They are living in confusion. आणि गोंधळामध्ये त्यांनी जगत आहेत. What to do? काय करायचं आहे? And then even they have a feeling of rejection. आणि नाकारलेला जे त्याच्यामध्ये जो भावना आहे ते सुद्धा त्यांच्यामध्ये आलेला आहे. Or even we can say that feeling of unloved. They are not loved. किंवा त्यांना असं वाटतं की माझ्यावरती कोणी प्रेम करत नाहीये. And then we see even at days like we may feel that we are humiliated, we are insulted. किंवा असे पण दिवस आपण पाहतो की ते ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की माझा अपमान होत आहे. So this way we see a lot of uncertainties in our life. आणि अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये कितीतरी अस्थिरता आपण पाहत आहे. And
Because of all these things, आणि या सर्व गोष्टीमुळे somewhere it is affecting our spiritual life. कुठेतरी आपल्या आध्यात्मिक जीवनावरती त्याचा प्रभाव पडत आहे. It is affecting our prayer life. तो आमच्या प्रार्थनामय जीवनाला त्याच्यावरती प्रभाव पडत आहे. It is affecting our relationship with God. देवाबरोबर जे आपला नाते संबंध आहे त्याच्यावरती तो प्रभाव पडत आहे. Why? का? Why things disturb us? का ह्या ज्या गोष्टी आहेत आम्हाला गोंधळात पाडत आहेत? Yes. Why we suddenly get worried so much? आणि अचानक रीतीनं आपण या गोष्टींचं काय चिंता करत बसतो? What's happening? काय होत आहे? If we believe in Jesus, जर आपण येशूमध्ये जर विश्वास करत आहे, what is so special? मग यात काय विशेष आहे? If we believe in Jesus, we should not be in worries. जर आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे तर आपण चिंता करत बसायचा नाहीये. We know, आम्हाला माहिती आहे, we know that we should not worry, आम्हाला माहिती आहे की आम्हाला चिंता करत राहायचं नाहीये, but still we are worried. तरी सुद्धा आपण चिंता करत बसलेला आहे. Why? का? What's the reason? आणि याचं कारण काय आहे? We know that we believe in Jesus and we should not be scared, आणि आम्हाला माहिती आहे की आम्हाला येशूवरती विश्वास ठेवायचा आणि आम्हाला चिंता करत राहायचं नाहीये, but still we are scared. तरी सुद्धा आपण त्या भयामध्ये आपण जगत आहे. Why? का? What is the speciality then? Why did I believe in मग Jesus? यात काय विशेष आहे आणि मी का म्हणून मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू? Is it we go to church, आपण मंडळीला जातो, we are praying, we are reading Bible, आम्ही प्रार्थना करत आहे, वचन वाचत आहे, but somewhere we feel our life is of no guarantee. पण आपल्याला कुठं तर वाटते की माझ्या जीवनामध्ये काही अस्थिरता नाहीये. Sometimes we feel lonely. कधी कधी आपल्याला एकटं वाटत आहे We feel nobody is there with us. आणि आम्हाला वाटते आमच्या संगतीत कोणीच नाहीये. Yes, we may be asking God, आणि आपण हे प्रश्न परमेश्वराला विचारत राहू God, nobody is there with us. की परमेश्वर माझ्या संगतीत कोण नाहीये, God, we are alone. आणि परमेश्वर मी आता एकटा आहे Nobody will help me. आणि मला कोणीही सहाय्य करण्यासाठी नाहीये. God, how I can live in this आणि world? परमेश्वर या जगामध्ये मी कसं जगू शकतो? We carry lot of questions. आणि आमच्या मनामध्ये बऱ्याच प्रश्न आम्ही घेऊन चालतो. Along with these questions as a burden, आणि हे प्रश्न एक ओझं म्हणून आम्ही घेऊन जात असताना we live a burdened life. आपण एक ओझं घेऊन आम्ही एक ओझं भरलेलं जीवन आम्ही जगत आहे. There is no joy in our आणि life. आमच्या जीवनामध्ये काहीच प्रकारचा आनंद There नाहीये, is no peace in our आणि life. आमच्या जीवनामध्ये शांतीच नाहीये. But still we believe in Jesus. तरी सुद्धा आपण परमेश्वरती येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवतो. Where we failed. मग आपण कुठं अपयशी ठरत आहे? Where we failed to live a Christian life. मग एक ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये आपण कुठं अपयशी ठरत आहे? My dear people, आणि देवाचे प्रिय लोक, my dear people, आणि देवाचे प्रिय लोक, Christianity is special in the world and Christians are also special in the world. आणि या जगामध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत ते सुद्धा स्पेशल आहेत, विशेष आहे, आणि जे ख्रिश्चियानिटी आहे ते सुद्धा विशेष आहे. You and I cannot live an ordinary life like other people. आणि तुम्ही आणि आम्ही एक सामान्य जीवन जगू शकत नाहीये. If still you and I are living in these kind of things, आणि अजून सुद्धा जर तुम्ही आणि आम्ही या परिस्थितीमध्ये असंच जगत आहे, we didn't understand Jesus. तर आपण येशू ख्रिस्ताला समजून घेतलेलं नाहीये, We didn't understand Christianity. तर ख्रिस्तीत्व आपण जाणून घेतलेलं नाहीये. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. याची स्तुती असो. We feel somewhere we are stuck up. आम्हाला वाटतं की मी कुठेतरी अडकून बसलेला आहे, We don't know where we are going. आणि आम्हाला माहिती नाही मी कुठे जात आहे. You know, when Lord Jesus came to this आणि world, जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आलेला आहे, He didn't give you some philosophy. त्यानं कोणतंही तत्व तुम्हाला दिलेलं नाहीये, Jesus didn't give you some rules to follow. आणि काय कायदा तुम्हाला दिलेला नाहीये Yeah, पाळण्यासाठी. Jesus didn't say, okay, Baba, you follow these rules, येशू म्हटला नाही की तू हे जे नियम कायदा आहे तू पाळ, and that's okay. आणि हे बरं झालं. And Jesus didn't come to give you very nice talks with you. आणि हिने परमेश्वर येशू ख्रिस्ताने चांगलं बोलणं देण्यासाठी इथं आलेलं नाहीये, No, that was not His purpose. आणि हे देवाचा हेतू नव्हता. Most of the Christians, even till today, they didn't understand Christianity. आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक सुद्धा आजपर्यंत घेण्याची ख्रिस्तीत्व काय आहे ते समजून घेतलेलं नाहीये, We made it a religion. आणि आपण त्याला एक धर्म म्हणून बनवलेला आहे. Jesus didn't come to this earth to give you a new religion. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती एक नवीन धर्म देण्यासाठी आलेला नाहीये. No, that's the wrong thinking. आणि नाही, हे तुमचा चुकीचा विचार आहे. Christianity is not a आणि religion. ख्रिस्तीत्व हे एक धर्म नाहीये, We Christians made it a religion. आणि आम्ही ख्रिस्ती जे आहे त्याला धर्म बनवलेला आहे. Those people who are living Christianity as a religion, आणि जे लोक ख्रिस्तीत्व एक धर्म म्हणून जगत आहेत they are worried. ते चिंतामध्ये आहेत, They are in fear. ते भयामध्ये आहेत.
Because religion brings fear, कारण धर्म जो आहे तो एक भीती आणतो. but Jesus brings freedom. Amen. पण येशू ख्रिस्त आम्हाला मोकळीकता आणतो. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. You know why people hated Jesus in his days? आणि तुम्हाला माहिती आहे का येशूच्या काळामध्ये लोक त्याचा द्वेष का करत होते? Even today also, the world, there are many people in the world, they hate Jesus. आणि आज सुद्धा या जगामध्ये असे बरेच लोक आहेत जे येशू ख्रिस्ताला द्वेष करतात. Or they hate Christianity त्या ख्रिस्ती लोकांचा त्यांनी द्वेष करतात. because they think Christianity is another religion. कारण त्यांना वाटतं की ख्रिश्चनिटी तो एक नवीन धर्म आहे. You know, when Jesus Christ was on the earth, ज्यावेळेस येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता in his human form 2000 years ago, 2000 वर्षपूर्वी ज्यावेळेस तो एक मानवी रूपामध्ये होता, Jesus taught people. येशू ख्रिस्त लोकांना शिकवलं. You know what happened? मला माहितीये काय घडलं? People were going to the temple, Jehovah temple in those days. आणि त्या काळामध्ये लोक यहोवाच्या मंदिरामध्ये जात होते. Jesus came आणि येशू त्या ठिकाणी आलेला आहे. and people were telling, we worship here. आणि लोक म्हणत आहेत की आम्ही या ठिकाणी आराधना करतो. This is the temple. आणि हे एक मंदिर आहे. This is where we have to worship. आणि ह्या ठिकाणी आम्हाला येऊन आराधना करायचं आहे. But Jesus said, पण येशू त्यांना म्हणाला, you worship there, we worship here. तुम्ही त्या ठिकाणी आराधना करता, आम्ही या ठिकाणी आराधना करतो. But time is coming and already has come. आणि वेळ येत आहे आणि तो वेळ आलेली आहे. We worship God everywhere. आम्ही देवाची आराधना सर्व ठिकाणी करतो. Very big bomb. Big bomb. आणि एक मोठा बॉम्ब पडल्याप्रमाणे आहे. Why? का? All were going to the temple. कारण सर्वजण मंदिरात जात होते. Jesus taught, आणि येशू त्यांना शिकवलं, you can worship anywhere. तुम्ही कुठं सुद्धा एक आराधना करू शकता. It means याचा अर्थ हे nobody will go to the temple. की कोणीही आता मंदिरामध्ये जाणार नाही. That's why म्हणून religious people got scared. मग धार्मिक लोक भयभीत झाले. हाँ, अरे बाप रे, अभी तो मंदिर में कौन नहीं आएंगे. आता तर मंदिरात कोण येणार नाही. That was the first threat the religious people felt because of Jesus. आणि हे येशू ख्रिस्तामुळे पहिला धोका धार्मिक लोकांना जाणीव झाली. In John 4:21 and 24, आणि योहान 4:24 मध्ये सांगितलेलं आहे, Lord Jesus said how to worship God. येशू ख्रिस्तानं सांगितले की देवाची आपण कशा प्रकारे आराधना करू Those who शकतो. worship God should worship in spirit and in truth. आणि जो कोण परमेश्वराची आराधना करतो तो आत्म्यामध्ये आणि सत्यामध्ये करायला पाहिजे. So that has removed the concept of temple. आणि तो जो भाग आहे, जो वचन आहे, तो मंदिराचा जो प्राधान्य आहे तो काढून टाकलेला आहे. And then number 2, आणि दुसरी गोष्ट, people used to sacrifice in the temples. लोक मंदिरामध्ये जाऊन अर्पण देत होते. They used to sacrifice animals. ते त्या ठिकाणी जाऊन जनावरांची अर्पण देत They होते. used to give to God money. ते देवाला पैसे अर्पण करत होते. They used to give to God even some flour, atta. आणि ते आपले पीठ सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये अर्पण देत होते. In those days, त्या दिवसांमध्ये what happened? मग काय घडलेलं आहे? Jesus said, येशू म्हणाला, sacrifices are not necessary. आणि देवाला अर्पणाची गरज नाहीये. Already he told against the temple. Now people felt, अरे दान अर्पण सुद्धा बंद आहे. पहिलाच तो मंदिराच्या विरोधात बोलला, आता तो म्हणला अर्पण सुद्धा बंद करा. Now what to do now? मग आता करायचं तर काय? Again, in the religious people felt more threat. आता परत धार्मिक लोकांना धोका वाटलेला आहे. That's why in Hebrews chapter 10:18, आणि म्हणून इब्रिक्रस 10:18 मध्ये Bible says there is no sacrifices for sin. आणि पवित्र शास्त्र सांगत आहे पापासाठी कोणतीच अर्पण नाहीये. No, not necessary. आणि हे गरजेचं नाहीये. And then आणि मग Lord Jesus told about the days. आणि येशू ख्रिस्ताना येणाऱ्या दिवसांबद्दल बोललेलं आहे. In those days, त्या दिवसांमध्ये people used to give preference for the days. लोक दिवसांना काय विशेष स्थान देत होते किंवा आदर किंवा एक महत्व देत होते. Saturday was very important for आणि them. शनिवारचा जो दिवस होता त्यांच्यासाठी खूप विशेष होता. Full moon and new moon were very important for them. आणि त्यांच्यासाठी अमावस्या आणि पौर्णिमा खूप महत्वाचा होता. They used to celebrate some festivals. आणि ते काय सण साजरा करत होते. So festivals were important. आणि त्याच्यासाठी सण महत्वाचा होता. But what happened? पण काय घडलेलं आहे? The book of Colossians 2:16 and 17 says कलसीकरस पत्राचा 2रा अध्याय 16-17 मध्ये सांगितलेलं आहे that even days are not important. की आता दिवस सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा नाहीये. See, Jesus came
to talk about God, not about the religion. आणि येशू आलेला आहे देवाबद्दल बोलण्यासाठी, धर्माबद्दल बोलण्यासाठी नाही. So people felt temple is not important, मग लोकांना वाटले की मंदिर आता महत्वाचं नाहीये, sacrifices are not important, अर्पण महत्वाचं नाहीये, days are also not important. आणि दिवसाचं पालन करणं सुद्धा महत्वाचं Some नाही. people go to the religious places on Monday. आणि काय लोक धार्मिक स्थळांमध्ये जातात सोमवारच्या दिवशी, Monday the temple is crowded. आणि त्या सोमवारच्या दिवशी तो मंदिर भरलेला असतो. Some temples or some places, religious places are crowded on Tuesday. आणि काय धार्मिक स्थळ किंवा मंदिर मंगळवारच्या दिवशी भरलेला So असतो. some on Wednesday, Thursday, Friday and Saturday. आणि आठवड्याभराच्या जे काय बुधवार, गुरुवार, शनिवार असं सह भरून गेलेला असतो. People made days as important. आणि लोक दिवसांना महत्व दिलेले आहे. But Jesus came. पण येशू आलेला आहे. Jesus said, आणि येशू म्हणाला all days are same. सर्व जे दिवस आहेत ते समान आहे. You can meet God any day. तुम्ही कोणत्याही दिवशी देवाबरोबर भेटू शकता. You can meet God anywhere. आणि तुम्ही देवाला कुठेही भेटू शकता. So what Jesus spoke? Jesus told people to come out of the bondages. मग येशूनं लोकांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही त्या बंधनातून बाहेर निघा. Not only that, एवढंच नव्हे, one more dangerous thing. अजून एक धोक्याचा गोष्ट बोललेला आहे. Priesthood is not important. याचक जे गोष्ट आहेत ते सुद्धा महत्वाचं नाहीये. There is no mediator between God and man. आणि मनुष्य आणि देवामध्ये कोणीही मध्यस्थी नाहीये. In Jesus' days, आणि येशूच्या काळामध्ये Pujari was very important. त्या ठिकाणी पुजारी करणारा खूप महत्वाचा होता. Priests were very important. याजक खूप महत्वाचा होता. God next. आणि त्यानंतर परमेश्वर. Priests are very important. आणि त्यांच्यासाठी याजक खूप महत्वाचा होता. If priest is very angry, जर याजक राग आला, the people are very scared. मग लोक घाबरायचे. So the priests used people's fear to keep them in bondage. मग याजक लोकांचा जो भय होता त्यांचा वापर करून त्यांना बंधनामध्ये ठेवत होते. Priests used to scare the people. आणि जे याजक लोक लोकांमध्ये भय आणत होता. ऐसा करना नहीं रहता है. मी असं करायचं नाहीये. और याजक कहता था ऐसा किया तो ऐसा होगा. आणि याजक म्हणायचं तू असं केलास तर असं होणार. डराते थे. आणि ते भीती घालत होते. परमेश्वर के पास जाने से पहले मेरे पास आना पड़ेगा. आणि देवाच्या कडे जायच्या अगोदर तुला माझ्या जवळ यायचं आहे. प्रभु यीशु ने क्या कहा? आणि प्रभु येशू काय म्हणाला? परमेश्वर और इंसान के बीच में कौन नहीं है. देवामध्ये आणि मनुष्यामध्ये कोणीच नाहीये. आप डायरेक्ट बात कर सकते तुम्ही सरळ मार्गे परमेश्वराशी बोलू शकता. और धोखा हुआ उधर. अजून धोका त्या ठिकाणी घडलेला आहे. सभी याजक डर गए. आणि तिथले सर्व याजक घाबरले. यीशु क्या क्या सिखा रहा है. येशू इथे येऊन काय काय शिकवत आहे. मंदिर भी नहीं है. मंदिर बंद केलेलं आहे. अर्पण भी नहीं है. अर्पण सुद्धा त्यानं बंद केला. अमावस पूर्णिमा भी नहीं है. अमावस्या पौर्णिमा सुद्धा बंद केलेला आहे. अभी पुजारी का भी याजक का भी इम्पोर्टेंट नहीं है. आणि याजकाचा जो महत्व आहे ते सुद्धा तो बंद करत आहे. यीशु सिखा रहा था कि डायरेक्ट हम परमेश्वर से मिल सकते हैं. येशू शिकवत होता की आपण सरळ परमेश्वराला भेटू शकतो. नॉट ओनली दॅट, एवढंच नव्हे, व्हेन एव्हरीथिंग इज गॉन, ज्या सर्व काही समाप्त होतो किंवा जातो, नो रिलिजन, काहीच धर्म नाहीये. बिकॉज ऑल दीज थिंग्स आर टॉट बाय द रिलिजन. कारण या सर्व ज्या गोष्टी आहेत धर्माद्वारे शिकवण्यात आलेला असतो. सो जीसस was teaching all these kind of things for 3.5 years. आणि ह्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्त 3.5 वर्ष शिकवत आलेला आहे. So many people followed Jesus. मग बरेच लोक त्याच्या पाठी त्या शिक्षणाच्या मागे चालत होते. They came to Jesus. ते येशू जवळ आलेले आहेत. You know what happened? आणि तुम्हाला माहिती आहे काय घडलेलं आहे? One day, एक दिवस Jesus said, येशू म्हणाला, all people are here. Let us think all of you are disciple of Jesus. आता जरा विचार करा की तुम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. So Jesus is standing here. आणि या ठिकाणी येशू उभा आहे. You people stop going to the Jehovah temple. आणि आता तुम्ही सर्व लोक त्या मंदिरामध्ये जायचं बंद केलेलं आहे. And you people stop observing the ceremonial days. आणि जे काही रूढी परंपरेचे जे दिवस आहेत ते पाळणं तुम्ही बंद केलेलं आहे. You stopped even offering sacrifice. तुम्ही अर्पण द्यायचं सुद्धा बंद केलेलं आहे. Now Jesus says, आणि आता येशू म्हणत आहे, I will go. मी जातो. हाँ, ठीक है, हम तो सब छोड़ दिया. आम्ही तर सर्व काही सोडलेलं आहे. अब तू चला गया तो हमारा क्या होगा? तू जर गेलास तर आमचं काय होणार आहे? That is why म्हणूनच John chapter 13, 14, 15, 16, this such a long sermon Jesus brings before the people. म्हणून योनाचं 13 अध्याय 14, 15 आणि 16 हे येशू ख्रिस्त लोकांच्या समोर मांडत आहे. हाँ, अब जीना कैसा है अभी? आता जगायचं तर कसं जगायचं आहे?
मंदिर नहीं जाना है, मंदिर मध्ये तर जायचं नाहीये, हाँ, सोमवार शनिवार का पालन नहीं करना सोमवार है, शनिवारचं काही पालन करायचं नाहीये, अर्पण भी नहीं करना है, अर्पण सुद्धा द्यायचं नाहीये, हाँ, याजक का भी इम्पोर्टेंट नहीं है, याजक सुद्धा महत्वाचा नाहीये. तो करे तो क्या करे मग अभी. करायचं तर काय करायचं आता. अभी तू कहता तू भी जाने वाला, आणि आता तू सांगायस की तू पण निघून जाणार आहे, हमारा क्या होगा अभी. आता आमचं काय होणार आहे. Then मग Jesus said, येशू म्हणाला, I will not leave you comfortless. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. John chapter 14 verse 28. योहान 14:18 मध्ये. In this background, आणि ह्या पार्श्वभूमीमध्ये Jesus said, येशू म्हणाला, I will not leave you comfortless. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. Comfortless means orphans. अनाथ म्हणजे त्यांना आई बाप नाही माहित. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. What does it mean? याचा अर्थ काय आहे. They had no parents. त्यांना त्याच्याजवळ आई वडील नव्हते का. All the disciples of Jesus had no parents. आणि येशूचे सर्व जे शिष्य होते त्यांच्याकडे आई वडील नव्हते का. They had. त्याच्याजवळ होते. Then why did Jesus say that I will not leave you orphans? मग येशू त्यांना का सांगत आहे की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. का म्हणते. का म्हणत आहे. विचार करा एकदा. मी जरा विचार करा. यीशु ने क्यों कहा मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. क्यों. का. बहुत बार हमने पढ़ा. पुष्कळ वेळा हे वचन आपण वाचलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. Who is अनाथ. Who is orphan. मग अनाथ आपण कोणाला म्हणतो. Who is orphan. अनाथ कोण आहे. They had no parental love. त्यांना कोणत्याही आई वडिलांचं प्रेम नाहीये. They had no love. They didn't experience that love of father and mother. आई वडिलांचं प्रेमाचा अनुभव त्यांनी घेतलेला नाही. त्या लोकांना आपण अनाथ म्हणतो. And then number 2, orphans means they don't have a definite house. आणि दुसरा म्हणजे त्यांच्याकडे घर नसतो. A fixed house was not there. एक स्थायी घर नसतो. Or orphans means they don't have any direction. They don't have any somebody to go and talk to them. Baba, this is not good. This is not right. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिशा दाखवणारी कोण नाहीये किंवा हे चांगलं आणि हे वाईट आहे असं त्याच्या बरोबर बोलणार कोण नाहीये. Having no direction. त्यांना कोणत्याही प्रकारचा दिशा नाहीये. Hallelujah. हालेलुया. About whom I am talking. आणि मी कोणाबद्दल बोलत आहे. I am not talking about those people who have no physical parents. मी अशा लोकांबद्दल बोलत नाही ज्यांच्याकडे आई वडील नाहीये. I am talking about all the people in the world. मी सर्व लोकांबद्दल बोलत आहे. Try to understand what I am telling. मी जे सांगत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही I करा. am talking to you. मी जे बोलत आहे मी तुम्हाला बोलत आहे. I am talking about you. मी तुमच्याबद्दल बोलत आहे. Jesus said, I will not leave you orphans. येशू सांगत आहे मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. What does it mean? याचा अर्थ काय होतो. Don't worry. तुम्ही चिंता करत बसू You नका. will be not directionless. I will come and give you. I will give you counsel. I will direct you. आणि तुम्हाला येणे दिशा तुम्ही दिशाहीन नसणार आहे तर मी तुम्हाला येऊन तुम्हाला दिशा दाखवणार आहे. Don't worry. You don't be scared. आणि तुम्ही चिंता करत बसू नका. घाबरू नका. I am there. मी तुमच्या संगतीन आहे. So fearing, the nature of fear belongs to orphans. आणि जो घाबरण्याचा जो स्वभाव आहे तो अनाथ लोकांचा आहे. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है. तुम्हाला समजत आहे का. बाइबल के अनुसार आणि पवित्र शास्त्रानुसार जीवन में वो डरता है जो अनाथ है. जीवनामध्ये तोच घाबरतो जो अनाथ आहे. चीजों से हम बहुत जल्दी डरते हैं. आणि काही गोष्टींना बघून आपण खूप लवकर घाबरतो. हमारे जीवन में कुछ परिस्थितियां आते हैं तो हम डर जाते हैं. आणि आमच्या जीवनामध्ये काही परिस्थिती आली तर आपण लगेच घाबरून जातो. जो बाइबल के अनुसार, मग पवित्र शास्त्रानुसार, प्रभु यीशु के अनुसार, आणि येशू ख्रिस्ताच्या अनुसार जो अनाथ है वो डरता है. जो अनाथ आहे तो घाबरतो. तो हम अनाथ नहीं तो हम डरते क्यों? मग आपण अनाथ नाहीये तर आपण का घाबरतो. हमें माँ बाप है. आमच्या जवळ आई वडील आहेत. हमारे पास परमेश्वर है. आमच्या जवळ परमेश्वर आहे. फिर भी हम डरते हैं. तरी सुद्धा आपण घाबरतो. क्या होगा मेरा जीवन. माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे. कैसे होगा मेरा जीवन. आणि माझ्या जीवनामध्ये कसं होणार आहे. So Jesus is talking to such people. आणि येशू ख्रिस्त अशा प्रकारच्या लोकांशी तो बोलत आहे. Who are orphans in their minds. जो आपल्या मनामध्ये अनाथ आहे.
They live in fear. ते भयामध्ये जगतात They live in an attitude of unloved. आणि एका स्वभावामध्ये राहतात ज्यामध्ये त्यांनी स्वतःला प्रेम त्यांनी जाणीव करून घेतलेलं नाही They pity their own selves. आणि त्यांनी स्वतःवरतीच दया करत बसतात. मी असं आहे, मग स्वतःवर दया दाखवतात. Jesus said, येशू म्हणत आहे no, you can't do that. नाही नाही तुम्ही असं करू शकत नाही. I am मी there. तुमच्या संगतीन आहे. Amen. Hallelujah. 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 So when you feel you are grieved or you are in sorrow, आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटते की तुम्हाला त्रास होत आहे किंवा तुम्ही दुःखामध्ये आहे, when you feel you are rejected, ज्यावेळेस तुम्हाला वाटते की तुम्हाला नाकारण्यात आलेलं आहे, Jesus said, येशू म्हणाला I will come. मी त्या ठिकाणी येणार आहे. I will be with you. मी तुझकडे येणार आहे. Hallelujah. 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 So डर, चिंता या काजी करना जो भी है, जब इन चीजों से हम गुजरते हैं तो प्रभु यीशु ने ये कहा कि मैं वहां हूं, मैं तेरे साथ हूं. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. देवाची स्तुती असो. That's why I told in the beginning, म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं Christians should not be scared of the situations. ख्रिस्ती लोक परिस्थितीला घाबरून जायचं नाहीये. Christians should not be worried because of the needs. आणि गरजामुळे ख्रिस्ती लोक घाबरून जायचं नाहीये. Hallelujah. हालेलुया. Because कारण Jesus said, येशू म्हणाला I will not leave you as orphans. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. One thing we understood what is the meaning of orphan. एक गोष्ट आपण समजून घेतल्या, अनाथेचा अर्थ काय होतो. अनाथ कौन? अनाथ कोण आहे? किसको हम अनाथ कहते हैं? आपण कोणाला अनाथ म्हणतो? समझ में आ रहा है? मला समजत आहे क्या का? किसी को लगा हाँ मैं भी कभी कभी अनाथ के जैसा लगता है मुझे? कधी तुम्ही विचार केला काय मी पण कधी कधी असं अनाथाप्रमाणे राहतो? हाँ, अनाथ का मतलब इधर माँ बाप नहीं रहने वाले ऐसा नहीं है. अनाथ म्हणजे या ठिकाणी आई वडील नसलेले असं नाहीये. जो खुद को असुरक्षित महसूस करता है, जो स्वतःला असुरक्षित समजतो, जो खुद को कोई मदद करने वाला नहीं समझता है, जो स्वतःला मदत करणारा कोणी नाही असं समजून घेतो, या खुद को ऐसा लगता है कि मुझे आकर कोई चार बातें समझाए, ऐसा लोग नहीं समझता है, उसको अनाथ बोलते हैं. किंवा ज्या व्यक्तीला वाटते मला येऊन समजवणारा कोणी व्यक्ती नाही त्या व्यक्तीला आपण अनाथ म्हणतो. सो प्रभु यीशु ने क्या कहा? येशू या ठिकाणी काय म्हणत आहे? इस तरह की चीजों में आप मत रहो. तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये राहू नका. हालेलुया. 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 सो कभी-कभी हमें आध्यात्मिक स्पिरिचुअल ड्राइनेस, वी गो थ्रू स्पिरिचुअल ड्राइनेस. मग कधी कधी आध्यात्मिक कोरडेपणामधून आपण जात असतो. वी फील सो ड्राय. आपण आपल्याला खूप वाळून गेल्यासारखं वी डोंट फील टू प्रे. आम्हाला वाटतं की आता प्रार्थना करायचं नाहीये. वी डोंट फील टू रीड द वर्ड. देवाचं वचन वाचू वाटत नाही. वी फील सो मच लोनली इन अवर लाईफ. आणि आमच्या जीवनामध्ये स्वतःला आपण एकटेपणा जाणून घेतो. इन सच कंडिशन, आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये द लॉर्ड सेज, परमेश्वर म्हणत आहे, आय विल सेंड यू अ कम्फर्टर. मी तुम्हाला एक सहाय्यक पाठवणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. जब आपको जब इस तरह महसूस होता है, तब उस पवित्र आत्मा के ऊपर आप निर्भर हो. आणि ज्या तुम्हाला हे विचारत आहे की तुम्ही अनाथ आहे त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्मावरती अवलंबून राहा. हालेलुया. हालेलुया. जब आपको डर लगता है, ज्यावेळेस तुम्हाला भीती वाटतो, तो तब आप पवित्र आत्मा को पुकारो. मग त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्माला तुम्ही आरोळी मारा. क्योंकि वो तेरे साथ में रहने वाला है. कारण पवित्र आत्मा तुमच्या संगतीत राहतो. मैं जा रहा हूँ, मी जात आहे, लेकिन फिर पवित्र आत्मा बनकर मैं आता हूँ. पवित्र आत्मा बनून मी तुझ्या जवळ येणार आहे. मैं तेरे साथ में रहता हूँ. मी तुझ्या संगतीत राहणार आहे. कोई भी चिंता के समय में, आणि कोणत्याही चिंताच्या वेळामध्ये, कोई भी भय के समय में, आणि कोणत्या प्रकारच्या भयामध्ये, मैं तेरे साथ में हूँ. मी तुझ्या संगतीत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. क्या हमें कभी अनाथ जैसे महसूस होता है? कधी आम्हाला असं वाटतो काय आपण अनाथ आहे? क्या महसूस होता है आपको अनाथ के जैसे? मग कधी तशी जाणीव होतो का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. You know,
You know about Moses. आणि तुम्हाला मोशेबद्दल माहिती आहे. Moses told God, आणि देवानं मोशेला सांगितलं, he said, तो म्हणाला, if your presence doesn't come with me, आणि जर तुझे सानिध्य माझ्या संगतीने येत नाही, I will not go. मी जाणार नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. समझ में आ रहा है? तुला समजत आहे का? Moses had to face opposition from the people. आणि मोशेला लोकांपासून विरोध होत होता. At that time, आणि त्या वेळामध्ये he asked for God's presence. तो परमेश्वराकडे त्याच्या सानिध्याची प्रार्थना करत आहे. Hallelujah. हालेलुया. मुश्किल घड़ी में आणि त्या संकट समयामध्ये हम परमेश्वर की उपस्थिति की याचना तुम्ही करें. देवाच्या उपस्थितीची प्रार्थना तुम्ही करा. हम उस पवित्र आत्मा को हम पुकारें. त्या पवित्र आत्म्याला तुम्ही आरोळी मारा. The Holy Spirit will come and he will overtake you. आणि पवित्र आत्मा येईल आणि तुमच्यावरती तो ताबा मिळवेल. Hallelujah. हालेलुया. When Joshua was feeling lonely, त्या योशुआला एकटं वाटत होता. Joshua felt rejected योशुआला सुद्धा नाकारल्यासारखं वाटत होता. because he lost his master Moses. कारण त्याचा जो गुरु होता त्याने तो गमावला होता. Then God came and told him, पण त्यावेळेस परमेश्वर येतो आणि त्याला सांगितलेलं आहे, Joshua, योशुआ, I will be with मी you तुझ्या संगतीन राहील. even as I was with Moses. जसं मी मोशे संगतीन होतो तसं मी तुझ्या संगतीन राहील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. त्याची स्तुती असो. See, God did not remove the problem. परमेश्वराने समस्याला काढला नाही, He gave his presence as a gift to Joshua. तर त्याने योशुआला त्याचा जो सानिध्य आहे गिफ्ट म्हणून त्याने दिलेला आहे. Daniel was in the lion's den. आणि दानिएल जो आहे तो सिंहाच्या गुहामध्ये होता. Hallelujah. हालेलुया. Daniel was in the lion's den. आणि दानिएल जो होता तो सिंहाच्या गुहामध्ये होता. Lions were very hungry. आणि तो सिंह जो होता तो खूप भुकेला होता. The soldiers threw him in front of the lions. आणि जो सैनिक होते त्या दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकून दिलेला आहे. God didn't disappear lions. आणि देवानं त्या सिंहाला अदृश्य केलं नाही. No. नाही. Lions were there. त्या ठिकाणी सिंह होता. Den was there. त्या ठिकाणी गुहा होताच. Among all these things, Daniel also was there. आणि त्या गुहामध्ये सिंहाच्या मध्ये दानिएल सुद्धा होता. Then what is the special? So special. मग यामध्ये काय विशेष आहे? What is the so special? आणि यामध्ये काय विशेष आहे? In front of the lions, त्या सिंहाच्या समोर God gave His presence to Daniel. परमेश्वरानं दानिएलला त्याचं सानिध्य पुरवठा केलेला आहे. आमेन. God said, "I will be with you. परमेश्वर बोलला, मी तुझ्या संगतीन राहील. I will be with you." मी तुझ्या संगतीन राहील. Lions are there. त्या ठिकाणी सिंह होते. Problems are there. समस्या होते. Because of God's presence, आणि देवाच्या सानिध्यामुळे problem didn't hurt him. समस्या त्याला इजा पोहोचवलेली नाहीये. इसलिए म्हणूनच हम भी आपण सुद्धा ये ऐसा ही कहते हैं, असंच कबूल करायचं आहे. समस्या होगा हमारे जीवन में, आमच्या जीवनामध्ये समस्या असतील समस्याएं ये रहेंगे. आणि समस्या येत राहतीलच. ये क्या 10 या 100 समस्याएं होंगे, एक काय 100 असेल, कितीतर संख्येनं समस्या असतील. लेकिन तरी सुद्धा एक मसीह क्या कहता है? एक ख्रिस्ती व्यक्ती काय म्हणतो? एक मसीह कहता है, एक ख्रिस्ती असं म्हणतो, ये मुझे कुछ नहीं कर सकते हे समस्या हैं, मला काहीच करू शकत नाही. मैं नहीं डरने वाला मी हूँ. घाबरणार नाहीये. कितना भी समस्या हो, कितीही मोठा समस्या असू दे, हारने वाला मैं नहीं हूँ. मी हारणारा व्यक्ती नाहीये. हालेलुया. 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 ये मसीह जीवन है. आणि हे ख्रिस्ती जीवन आहे. ये मसीह इस तरह जीता है. आणि ख्रिस्ती व्यक्ती अशा प्रकारचं जीवन जगतो. क्या समझ में आ रहा है? मला समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. आपके जीवन में आप कैसे जीते हैं? आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशा प्रकारे जब जगता? समस्या आती है आपके जीवन में, ज्यावेळी समस्या तुमच्या जीवनामध्ये येतो, या लोग आपके खिलाफ आते त्या हैं, लोक तुमच्या विरोधात येतात, हमें डरने की वजह नहीं है. आम्हाला घाबरून जायचं कारण नाहीये. हम ये कहते हैं, आम्ही असं बोलतो, ये कुछ भी रहेंगे, हे काय सुद्धा असू शकतो, लेकिन इन सबसे बड़ा परमेश्वर मेरे साथ. पण या सर्वांच्या मध्ये जो सर्वात मोठा परमेश्वर तो माझ्या संगतीन आहे. हालेलुया. हालेलुया. बाइबल में आणि पवित्र शास्त्रामध्ये एलिशा नाम का एक सेवक है. अलिशा नावाचा एक सेवक होता. एक दिन वो पहाड़ी पर बैठा था. एक दिवस तो त्या डोंगरावरती तो बसला होता. ये सीरिया देश का राजा क्या कि इसके ऊपर आक्रमण किया. आणि असूर देशाचा जो राजा होता त्याच्यावरती येऊन आक्रमण केलेला आहे. आपको मालूम है, एक राजा दूसरा राजा के ऊपर हमला करता है. आणि तुम्हाला माहित आहे की एक राजा दुसऱ्या राजावरती तो हल्ला करतो. लेकिन बाइबल में
पण पवित्र शास्त्रामध्ये पहली बार मैंने ये देखा, पहिल्यांदाच मी असं पाहिलेलं आहे एक राजा ने उसका सैन्य को भेजा एक सादा आदमी को पकड़ने के की लिए, एक राजा आपलं पूर्ण सैनिक पाठवतोय एका साधारण व्यक्तीला पकडण्यासाठी. जो उस पहाड़ी के आजू बाजू बड़ा सैन्य ठहरा है वहां. आणि त्या पर्वताच्या त्या डोंगराच्या अवतीभोवती जे एक मोठं सैन्य थांबलं होतं अलीशा है वहां, आणि अलिशा त्या ठिकाणी आहे और वो उसके एक दास भी है गेहाजी नाम. आणि गेहजीला म्हणून एक नावाचा एक सेवक देखील त्या ठिकाणी आहे. दास तो डर गया. आणि त्याचा जो सेवक होता तो घाबरला होता. क्यों? का? सैन्य आया है पकड़ने के लिए. कारण सैनिक आलेले आहेत त्यांना पकडण्यासाठी. शायद उसने सोचा होगा हमें तो ये लोग अभी टुकड़े टुकड़े कर देंगे. आणि त्यांना असं विचार केला असेल की आता हे सैनिक जे आहेत आमचे तुकडे तुकडे करून टाकतील. अभी क्या होगा मेरा हाल. आता माझं काय होणार आहे. तो गेहजी ने उसके गुरु अलीशा से कहा, मग गेहजीने आपल्या गुरु एलिशाला सांगितलं, गुरुजी वो देखो सैन्य तो आ गया, पहा की सैनिक आलेले आहेत, आपको पकड़ेंगे. तुम्हाला पकडतील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याची स्तुती असो. आप ध्यान से सुनो. काळजीपूर्वक ऐका. हालेलुया. हालेलुया. कान खोल के सुनो. आणि कान उघडून तुम्ही ऐका. आंखें खोल के भी सुनो. डोळे उघडून सुद्धा तुम्ही पहा आणि ऐका. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याची स्तुती असो. सो इतना बड़ा सैन्य आया आणि है. इतक्या मोठ्या प्रमाणाचा सैनिक त्या ठिकाणी आलेला आहे. एलिशा आणि अलिशा उसके चेले से कहा, तो आपल्या शिष्याला सांगत आहे, उसने कहा तो म्हणत आहे, उनसे साथ में कितने हैं ना, उनसे ज्यादा हमारे साथ में हैं. त्यांच्या संगतीत जितके आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त आमच्या संगतीन आहे. अलीशा तो यहाँ वहां देखने लगा. एक आदमी नहीं है इनके साथ. तो सेवक इकडे तिकडे बघत होतो, माझ्या बरोबर एक सुद्धा व्यक्ती नाहीये. आमच्या बरोबर कोण नाही. खूप काय म्हणा लागलास बाबा, हमारे साथ में तो कोई नहीं है. तो म्हणत असेल की आमच्या संगतीत कोणीच नाहीये. तू कहता उनसे भी ज्यादा लोग हमारे साथ में हैं. तू तर सांगत आहेस की त्यांच्यापेक्षा जास्त लोक आमच्या संगतीन आहे. एलिशा प्रेड. आणि अलिशा त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. He prayed, God open this fellow's eyes. तो म्हणत आहे, प्रार्थना करत आहे की परमेश्वर या सेवकाचा तू नेत्र उघड. God opened his eyes. आणि परमेश्वराने त्याचे नेत्र उघडले. And he saw chariots of fire all over the mountain. आणि तो डोंगराच्या अवतीभोवती आगीने भरलेले रथा तो बघितलेला आहे. Hallelujah. हालेलुया. उस पूरा पहाड़ी पर आणि त्या पूर्ण त्या डोंगरावरती अग्नि का रथ से भरा हुआ था. आणि तो डोंगर जो तिने अग्नि रथानं तो भरलेला तो पाहिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. इसे कहते हैं मसीह जीवन. आणि ह्यालाच म्हणतोय ख्रिस्ती जीवन. प्रॉब्लम है, समस्या आहे, है. शत्रु है. शत्रू आहेत तर आहेत. एलिशा डरा? अलिशा घाबरला का? नहीं डरा. तो घाबरला नाही. हालेलुया. हालेलुया. क्यों? का घाबरला नाही? क्योंकि एक परमेश्वर की उपस्थिति उसके साथ में था. कारण तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तो होता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपके जीवन में मुश्किल के समय में, आणि तुमच्या जीवनामध्ये जे कठीण समस्यामध्ये आप शत्रु को देखते हैं या परमेश्वर की उपस्थिति को देखते तुम्ही हैं? त्या शत्रूकडे पाहत आहे की परमेश्वराच्या उपस्थितीकडे पाहत आहे? अब कितना भी मुश्किल आने दो, आणि कितीही मोठा संकट येऊ दे, मेरा परमेश्वर मेरे साथ में माझा है. परमेश्वर माझ्या संगतीन आहे. हालेलुया. 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 समस्या है समस्या आहे लेकिन प्रभु भी है. पण परमेश्वर सुद्धा आहे. शेर है वहां, त्या ठिकाणी सिंह आहे, परमेश्वर भी था. परमेश्वर सुद्धा आहे. शद्रक मेशक अबेदनगो अग्नि में डाले थे. शद्रक मेशक आणि अबेदनगो अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं होतं. अग्नि भी था, आग देखील होतं. प्रभु यीशु भी था. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्यांच्या संगतीन होता. हालेलुया. हालेलुया. प्रभु यीशु एक दिन नाव में जा रहे थे. आणि प्रभू येशू ख्रिस्त एका नावामध्ये जात होता. तूफान आया. वादळ आलेला होता. क्यों आया? का आलेला आहे? यीशु है ना, क्यों आया? येशू असताना का आलेला आहे? यीशु है. तूफान आया लेकिन तूफान ने उन्हें डुबाया नहीं है. आमेन. येशू असताना वादळ आलं पण त्या वादळाने त्याला बुडवू शकला नाही. ये मसीह जीवन है. आणि हे ख्रिस्तीमय जीवन आहे. मसीह जीवन का मतलब समस्या नहीं है, ये नहीं है. आणि ख्रिस्ती जीवन म्हणजे समस्या नसतील असं नाहीये. समस्या है लेकिन जीतूंगा मैं. आमेन. समस्या असतील पण जिंकणारा व्यक्ती मीच असणार आहे. आज खिस्सा खाली रहेगा आज खिशा मोकळा असेल लेकिन शांति से जीवन में ही जीने वाला. आमेन. शांतिमय जीवन मीच जगणार आहे. आज मेरे पास पैसा नहीं है, आज माझ्याजवळ पैसा नाहीये, परमेश्वर मेरा हर एक जरूरतों को पूरा करने आणि वाला है. परमेश्वर माझी प्रत्येक गरज पूर्ण करणार आहे.
ऐसा Amen. जीने वाला ही मसीह है। आणि अशा प्रकारे जगणारा व्यक्तीच तो ख्रिस्तीत्व हाँ, आहे. इसीलिए प्रभु यीशु ने कहा, आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे, मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ने वाला हूँ मी मैं। तुला अनाथ सोडत नाहीये. हाँ, तेरे पास कुछ नहीं है, तुझ्याजवळ काहीच नाहीये, तेरे पास पैसा नहीं है, तुझ्याजवळ पैसा नाहीये, डरना नहीं है, घाबरू नकोस, मैं तुझे अनाथ नहीं छोड़ने मी वाला। तुला अनाथ सोडत नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. तुझे मदद करने वाले कौन नहीं है तुला सहाय्य करणारा कोणी नाहीये, कि मैं हूँ तेरे साथ, पण मी तुझ्या संगीन आहे. मैं तुझे अनाथ नहीं छोड़ने वाला मी हूँ। तुला अनाथ सोडत नाहीये. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो. मसीह इस तरह जिंदा है। आणि एक ख्रिस्ती अशा प्रकारे जीवन जगतो. डरपोक रहने वाला मसीह वो मसीह नहीं है। आणि जो भीतीमध्ये जगणारा जो व्यक्ती आहे तो एक ख्रिस्ती नाहीये. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो. हम किस तरह जीना चाहते हैं? आणि आम्हाला कशा प्रकारे जगायचं आहे? हम अलीशा के जैसा जिएंगे, आपल्याला अलीशा प्रमाणे जगायचं आहे क्या का? हम दानियल के जैसा जी का दानिएल प्रमाणे जगायचं आहे? छोटा समस्या आ गई, इतना बड़ा टेंशन ले लिया। आणि छोटासा समस्या आला तरी एवढा मोठा आपण टेन्शन घेतलेला आहे. प्रभु पर आपकी समस्याओं को आप फेंक दो। तर येशू ख्रिस्तावरती तुमच्या ज्या समस्या आहेत ते तुम्ही टाका. प्रभु पर आपकी समस्याओं को आप डालिए। आणि तुमची जी समस्या आहे ती प्रभू ख्रिस्तावरती तुम्ही टाका. हालेलुया। हालेलुया. You know, तुम्हाला माहिती आहे का? world cannot live under the problem. आणि जग जो आहे तो समस्याच्या खाली जगू शकत नाही. सुन रहे? मी ऐकत आहे का? मेरी तरफ देखिए। मी सर्वजण माझ्याकडे पहा. दुनिया ना समस्या के बीच में या समस्या के नीचे रह नहीं सकता। आणि जे जग आहे ना त्या समस्यामध्ये किंवा त्याच्या खाली ते जगू शकत नाही. दुनिया को एक ही मालूम है, आणि जगाला फक्त एकच गोष्ट माहिती जब आहे. समस्या आ गया समस्या जर येत आहे उसमें से कैसे बाहर निकलना है। त्यातून कसं बाहेर पडायचं त्यांना माहिती आहे. लेकिन मसीह वो है, पण ख्रिस्ती तो आहे, समस्या के बीच में भी वो रह सकता है। तो समस्यामध्ये राहून सुद्धा तो जगू शकतो. समस्या के बीच में भी वो विजयी जीवन जी सकता त्या है। समस्यामध्ये राहून सुद्धा तो एक विजयशाली जीवन जगू शकतो. वो मसीह है। आणि तो ख्रिस्ती आहे. हालेलुया। हालेलुया. समझ में आ रहा है? मला समजत आहे का? आप दुनिया की जैसे जीना बंद कर दो। तुम्ही जगाप्रमाणे जगणं तुम्ही थांबून टाका. हम एक कहना है, आम्हाला असं सांगायचं आहे, प्रभु मेरे साथ है, प्रभु माझ्या संगतीन आहे. मैं किसी से नहीं डरने वाला हूँ। मी कोणालाही घाबरणार नाही. कुछ भी होने दो, काही सुद्धा होऊ दे, कहाँ भी युद्ध होने दो, कुठेही युद्ध होऊ दे, कुछ भी मिलने दो नहीं मिलने दो, काही मिळू दे किंवा न मिळू दे, महंगा होता है या सस्ता होता है, की महागाई वाढू दे की स्वस्त होऊ दे, मुझे फर्क नहीं पड़ता। मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत प्रभु नाही, मेरे साथ में कारण है। परमेश्वर माझ्या संगतीन आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. समझ में आ रहा है क्या? तुम्हाला समजत आहे का? आपके चेहरे में अभी भी मुझे एक क्वेश्चन मार्क दिखाई दे रहा तुमच्या चेहऱ्यावरती अजून सुद्धा मला एक प्रश्न चिन्ह दिसून येत आहे. है। हाँ, अभी भी क्वेश्चन मार्क, बड़ा छोटा नहीं, बड़ा क्वेश्चन मार्क। आणि लहानसा नाही तर मोठा प्रश्न चिन्ह दिसून येत आहे. काय करायचं आता? आता ही चर्च झाल्यानंतर काय करायचं? यू स्टिल हॅव क्वेश्चन मार्क। तुमच्यामध्ये अजून सुद्धा तो प्रश्न चिन्ह आहे. हालेलुया। हालेलुया. पास्टर आपको बोलना है, आप बोलिए। पास्टर तुम्हाला सांगायचं तर सांगा. हमारा प्रॉब्लम हमें मालूम है। माझी समस्या फक्त मलाच माहिती आहे. अरे अक्का, आई एम टॉकिंग टू यू। अरे ताई, मी तुलाच बोलत आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. When we have such a powerful and omnipotent God, त्यात आपल्याकडे इतका सामर्थ्यशाली आणि सार्वभाव परमेश्वर आमच्या संगतीन आहे. why are we worried about tomorrow? मग उद्याचा आम्ही चिंता का करत बसलेला Why आहे? are we worried about the problems? मग त्या समस्याला आपण काय चिंता करत बसलेला आहे? Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. संभालने वाला वो है। तर सांभाळणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. वो है तो सब कुछ है। तो आहे तर सर्व काही आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक, God don't leave you as orphans. आणि परमेश्वर तुम्हाला अनाथ म्हणून सोडत नाही. वो हमेशा आपके साथ में तो है। नेहमी तुमच्या संगतीन आहे. Hallelujah. हालेलुया. This is not a religion. हा एक धर्म नाहीये. This is not a religion. तो एक धर्म नाहीये. We don't need a temple place to worship. आणि देवाची आराधना करण्यासाठी आम्हाला एक मंदिराची गरज We नाहीये. don't need a sacrifices to offer. आणि आम्हाला एक अर्पण करण्यासाठी एक कुठलंही अर्पणाची गरज We नाही. don't have any special days. आणि कोणते विशेष असे दिवस नाहीये. This day is God's day. This day is not day. No. आणि हा दिवस परमेश्वराचा दिवस आणि हा दिवस परमेश्वराचा दिवस नाही असं नाहीये. God created all the days. आणि परमेश्वरानं सर्व दिवसाचं निर्माण केलेलं आहे. When God created days, आणि ज्यावेळेस परमेश्वरानं दिवस निर्माण केलेला आहे, He said it is good. तो पाहिला आणि म्हणला हे
चांगलं आहे. God created first day. आणि येशू देवाने हिने पहिला दिवस निर्माण केला. He said it is good. तो म्हणाला हे चांगलं आहे. God created second day. देवाने दुसरा दिवस तो निर्माण केला. He said it is good. तो म्हणाला हे चांगलं आहे. Third day it is good. तिसरा दिवस हा चांगला आहे. Fourth day it is good. चौथा दिवस हा चांगला आहे. Fifth day it is good. पाचवा दिवस हा चांगला आहे. Sixth day, आणि सहावा दिवस when God created you and me, ज्यास परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे. God said, परमेश्वर बोलला very खूप good. चांगला आहे म्हटला. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Because you are there, तुम्ही असल्यामुळे that day तो दिवस is very good. चांगला आहे. माझ्यामुळे सगळं होते. नो. Hallelujah. हालेलुया. You are there. तुम्ही आहे Everything is good. तर सर्व काही चांगलं आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. My dear people of आणि God, देवाचे प्रिय लोक, don't worry. मी चिंता करत बसू नका. We have such an omnipotent God. आणि इतकं महान परमेश्वर आमच्या संगतीनं आहे. We have such a powerful God. इतकं सामर्थ्यशाली परमेश्वर आमच्या संगतीनं आहे. God said, आणि परमेश्वर बोलला I will not leave you as orphans. मी तुम्हाला अनाथ म्हणून सोडणार नाहीये. Hallelujah. हालेलुया. आप अकेले हैं, तुम्ही एकटा आहे बहुत देर तक अकेले हैं, आणि पुष्कळ काळ तुम्ही एकटा असाल. बोर होता है. बोर होत असेल. क्यों बोर होता है भैया तुझे? आणि तुम्हाला बोर का होत आहे? हाँ, क्यों बोर होता है अकेला बैठ के? आणि एकटा बसून तुम्हाला बोर का होत आहे? मुझे तो बोर नहीं होता, मुझे तो नहीं होता. मला तर बोर होत नाही. क्यों? का? मैं अनाथ नहीं हूं ना. कारण मी अनाथ नाहीये. मेरे साथ मेरे तो प्रभु है. कारण माझ्या संगती माझा परमेश्वर आहे. प्रभु के संगति में मैं मस्त हूँ. आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी खूप चांगला आहे. जब अकेला रहता हूँ त्यात मी एकटा राहतो, ज्यादा खुश रहता हूँ. खूप आनंदित राहतो. क्यों? प्रभु है ना साथ में. कारण परमेश्वर माझ्या संगतीनं आहे. बहुत लोगों को क्या होता है मालूम है? बऱ्याच लोकांना काय होतं माहितीये का? अकेला है, कैसे रहना? आणि एकटा आहे तर कसं राहायचं? हाँ, ये अकेला कैसे रह सकते हैं? आणि एकटा कसा राहू शकतो? हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. मेरे साथ में कौन नहीं, मेरे फ्रेंड्स नहीं है, आणि माझ्या संगतीत कोण नाही, माझे मित्र मंडळी नाहीये, बात करने वाले नहीं है. माझ्या संगतीत बोलण्यासाठी कोण नाहीये. मसीह होकर यीशु पर विश्वास रख कर भी ऐसा बात करता है तो तू सचमुच अनाथ है. आणि ख्रिस्ती असून देवावर विश्वास ठेवून सुद्धा तुम्ही जर असं बोलत असाल तर तुम्ही खरं पाहता तुम्ही अनाथ आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. 5 मिनट आणि 5 मिनिटं नेट खत्म हो गया. नेट समाप्त झालं. बेचैन हो जाते, आपण बेचैन होतो. बेचैन हो जाते. प्रभु किधर गया? हालेलुया. हालेलुया. आज नाम प्रभु में शांति नहीं ढूंढते, नेटवर्क में शांति ढूंढते. उस जमाने में ना प्रभु को ढूंढते थे लोग. अभी मोबाइल लेके नेटवर्क ढूंढ रहे. किधर है नेटवर्क? त्या काळामध्ये देवाला शोधत होते. आता आपण मोबाईल घेऊन नेटवर्क शोधत बसतो. क्या दिन आ गए यार. आणि आज काय दिवस आलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. Shall we stand up? आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहू Let us pray. आणि आपण प्रार्थना करणार आहे. Let us pray.